Welcome to this channel, Advanced English YouTube Tricks. So first basic word is hello. हेलोच्या जागी तुम्ही ग्रीटिंग्स शब्द वापरू शकता. फॉर एक्झाम्पल ग्रीटिंग्स एव्हरीवन म्हणजेच नमस्कार सर्वांना. त्यानंतर पहा प्लीजच्या जागी काइंडली हा शब्द वापरा. फॉर एक्झाम्पल काइंडली हेल्प मी म्हणजेच कृपया मला मदत करा. गाईज सॉरीच्या जागी तुम्ही अपोलोजाईज हा शब्द वापरू शकता. म्हणजेच आय एम सॉरी फॉर द डिले याऐवजी तुम्ही आय अपोलोजाईज फॉर द डिले असं म्हणू शकता. याचं मराठीमध्ये होईल उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो. थँक्यूच्या जागी तुम्ही ॲप्रिशिएट वापरा. आय ॲप्रिशिएट युअर सपोर्ट म्हणजेच तुमच्या मदतीबद्दल मी आभारी आहे असा त्याचा अर्थ होतो. सेन्सनुसार वापरायचं असते. तुम्ही सेन्सनुसार थँक्यूच्या जागी ॲप्रिशिएट हा शब्द वापरू शकता गाईज. त्यानंतर पहा यसच्या जागी सर्टेंटली हा शब्द वापरू शकता तुम्ही सेन्सनुसार. सर्टेंटली आय विल कम म्हणजेच नक्कीच मी येईल असा त्याचा मराठीचा अर्थ होतो. नोच्या जागी नॉट ॲट ऑल. नोच्या जागी तुम्ही नॉट ॲट ऑल हा शब्द वापरू शकता गाईज. नॉट ॲट ऑल इट इज नॉट ट्रू म्हणजेच अजिबात नाही ते खरे नाही. त्यानंतर पहा कमच्या जागी तुम्ही ॲप्रोच शब्द वापरा. प्लीज ॲप्रोच द डेस्क म्हणजेच कृपया टेबलजवळ या असा त्याचा मराठीचा अर्थ होतो. कमच्या जागी तुम्ही ॲप्रोच हा शब्द वापरू शकता गाईज. गोच्या जागी तुम्ही प्रोसीड हा शब्द वापरा. यू मे प्रोसीड नाऊ म्हणजेच तुम्ही आता पुढे जाऊ शकता असा याचा अर्थ होतो गाईज. त्यानंतर वेटच्या जागी तुम्ही होल्ड ऑन हा शब्द वापरू शकता. म्हणजेच होल्ड ऑन फॉर अ मिनिट म्हणजेच 1 मिनिट थांबा असा त्याचा मराठीचा अर्थ होईल. पहा स्टॉपच्या जागी सीज हा शब्द वापरा गाईज. फॉर एक्झाम्पल सीज टॉकिंग इमिडिएटली म्हणजेच ताबडतोब बोलणे थांबवा. सीज टॉकिंग इमिडिएटली म्हणजेच ताबडतोब बोलणे थांबवा. त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक शब्द इट म्हणजे खाणे होते. त्या जागी तुम्ही कन्झ्युम हा शब्द वापरा. कन्झ्युम हेल्दी फूड म्हणजेच पौष्टिक अन्न सेवन करा गाईज असा याचा मराठीत अर्थ होतो. त्यानंतर पहा ड्रिंकच्या जागी तुम्ही इंजेस्ट हा शब्द वापरू शकता. इंजेस्ट इनफ वॉटर डेली म्हणजे दररोज पुरेसे पाणी प्या. गाईज ड्रिंकच्या जागी तुम्ही इंजेस्ट वापरा. तुमची इंग्लिश निश्चितच खूप चांगली वाटेल. त्यानंतर स्लीपच्या जागी रेस्ट. स्लीप म्हणजे झोपणे, रेस्ट म्हणजे विश्रांती. आणि सेन्सनुसार तुम्ही वापरू शकता वाक्यामध्ये स्लीपच्या जागी यू शुड रेस्ट नाऊ म्हणजेच तुम्ही आता विश्रांती घ्यावी. त्यानंतरचं पहा मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक शब्द वेकअप. वेकअपच्या जागी तुम्ही अराईज वापरू शकता. अराईज अर्ली इन द मॉर्निंग. गाईज याचा अर्थ असा होतो सकाळी लवकर उठा. व त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट शब्द आहे वर्कच्या जागी ऑक्युपेशन वापरा. टीचिंग इज माय ऑक्युपेशन म्हणजेच अध्यापन हे माझे काम आहे. त्यानंतर पहा जॉबच्या जागी प्रोफेशन वापरा. डॉक्टर इज रिस्पेक्टेड प्रोफेशन म्हणजेच डॉक्टर ही सन्माननीय पेशा आहे. म्हणजे डॉक्टर की करणे समजा फॉर एक्झाम्पल काय आहे सन्माननीय पेशा आहे. हेल्पच्या जागी असिस्ट वापरा. सी असिस्ट मी इन वर्क तिने मला कामात मदत केली असा याचा अर्थ होतो काहीच. त्यानंतर नीडच्या जागी रिक्वायरमेंट वापरा. दिस इज अन अर्जंट रिक्वायरमेंट म्हणजेच ती तातडीची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो. वॉन्टच्या जागी डिझायर वापरा. आय डिझायर सक्सेस इन लाईफ म्हणजेच मला जीवनात यश हवे आहे. गाईज मी मुद्दामूनच फास्ट घेत आहो कारण तुमचा जो वेळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा अत्यंत किमती आहे. त्याच्यामुळेच मी मुद्दामून जे आहे हे सेंटेन्सेस फास्ट घेत आहो. हॅप्पीच्या जागी तुम्ही डिलायटेड हा शब्द वापरू शकता गाईज. म्हणजेच आय एम डिलायटेड टू सी यू असा तुम्ही हा जो शब्द एखाद्या वाक्यामध्ये वापरू शकता. आय एम डिलायटेड टू सी यू म्हणजेच तुम्हाला पाहून मला आनंद झाला असा त्याचा अर्थ होतो गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि लाईक जर केलं या व्हिडिओला तर मी अशा प्रकारचे व्हिडिओ अजून बनवणार कारण तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे गाईज. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वन्स अगेन. टिल टेक केअर. बाय बाय.